खेकड्याची जे सगळा घातला फोडणी देऊन कशी लाल कलर जाऊन मग ते खेकडे शिजले. मग खेकड्याचा रसा झाला. हो. ही भेंडी. हो. कळले. हे त्याचे पेनी असे असे ती झाड त्याला काही आता सुकून देतात मन जाड जातात. आज आम्ही बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा किंवा खेकड्याचं कालवण. दोन ओल्या मिरच्या, कोथिंबीर, गरम मसाला, एक छोटा चमचा हळद. नंतर एक तवा घेऊया, त्याच्यात एक चमचा तेल, कांदा, आलं आणि लसूण टाकून चांगल्यापैकी परतून घेऊया. मग किसून घेतलेलं खोबरं चांगलं भाजायचं. त्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद पूड टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. आमचं खोबरं भाजल्यानंतर आम्ही एक प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करूया थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर आम्ही ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि आम्ही त्याला वाटून घेऊया. मग खेकड्याचे जे तंगडे आहे ते तंगडे पण आम्ही वाटून घेऊया. चांगल्यापैकी पिळून त्याचं पाणी काढायचं आणि वेस्ट टाकायचं. मग फोडणीसाठी एक चमचा तेल, त्याच्यात कांदा आणि ओली मिरची टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं. साफ केलेले खेकडे त्याच्यात घालायचं. मग पिळून घेतलेलं पाणी आम्ही खेकड्याचं ते त्याच्यात घालायचं. मग आम्ही वाटून ठेवलेलं ते वाटण घालायचं. तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं. मग तुम्हाला जेवढं गाढ आणि पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी टाकायचं. 15 मिनिटासाठी झाकून दळून घेऊया. मग खेकड्याचा रसा झाला. हो. ही भेंडी. हो. कळले. हे त्याचे पेनी असे असे ती झाड त्याला काही आता सुकून देतात मन जाड जातात. मग गरम भाकरी किंवा गरम चपात्या सोबत सर्व करायची.